हाय हॅलो नमस्ते हॅपी गुरुपौर्णिमा ऑल ऑफ यू. तर 5 मिनटाचा मेकअप आणि 5 मिनटाची साडी अशी तयार होऊन मी कुठे चालले आहे थांबा थांबा सांगते. सगळ्यात आधी आपली ही व्हायरल साडी पाहून घ्या. याचे व्हिडिओ खाली दिलेले आहे, नक्की पाहायला विसरू नका. तर चला तर मग गाडीला किक मारली आणि मी निघाले आहे माझ्या डेस्टिनेशन पॉईंटला. म्हणजेच कुठे, अरे इन्व्हिटेशन आले आहे स्कूलवरून. युवांच्या स्कूलमध्ये आज गुरुपौर्णिमा निमित्त मातृपूजन आहे. इंग्लिश मीडियम CBSE स्कूल असूनही त्यांनी आपली संस्कृती कशी जपून ठेवली आहे हे देखणे दृश्य आज मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे. तर चला तर मग पोचलो आहे आपण आपल्या डेस्टिनेशन पॉईंटला. म्हणजेच कुठे, अरे युवांच्या स्कूलमध्ये. तर पोचताच 1 मिनिटात कार्यक्रमाची सुरुवात झाली. सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे आपापल्या आईला ओवायला सुरुवात केली. गंध लावला, आरती केली आणि एकमेकाला गोडधोड चारून या कार्यक्रमाची सार्थक केली. तर सगळीकडे हा दृश्य पाहून माझ्या तर डोळ्यात पाणीच आले होते. तुम्हाला कसे वाटले हे दृश्य देखणे आहे ना? हा अनुभव गेल्या 3 वर्षापासून मी घेत आहे. तर सगळ्या मुलांनी आपापल्या हाताने छोट्या छोट्या हाताने आपापल्या आईसाठी ग्रीटिंग कार्डही बनवले होते. प्रत्येकाने सुंदर सुंदर ग्रीटिंग कार्ड बनवून त्यात आपापल्या विचाराने 2 लाईन आपल्या आईवडिलांसाठी लिहिले होते. हे वाचून माझ्या तर डोळ्यात टचकन पाणीच आले. पहा ना किती देखणे दृश्य आहे. असा अनुभव तुम्ही कधी घेतला आहात का? गेले 3 वर्षापासून मी हा अनुभव घेत आहे. आता मातृपूजन झाले तर टीचर कशी मागे राहणार बरं? तर युवांनाही मी टीचरला ओवाळायला सांगितले. युवांनी टीचरला ओवाळून आजच्या खऱ्या गुरुपौर्णिमेची सार्थक केली. आई ही आपली पहिली गुरु असते तर टीचर ही आपली दुसरी गुरु. तर त्यांचे आशीर्वाद आपल्याला नेहमीच घ्यायला पाहिजे. आणि असल्या थोर विचारामागे कुणाचा हात आहे बरं? तर या थोर व्यक्तीचा, विनायक भोंगळे सर, जे आपल्या स्कूलचे फाउंडर आणि प्रेसिडेंट आहे. हे एक भूमिपुत्र आणि शेतकरी पुत्र आहे. यांना आपल्या शिक्षण घेता आले नाही म्हणून त्यांनी कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून एक भली मोठी इमारतची स्कूल उभी केली. आणि यांना माझा कोटी कोटी प्रणाम. असे थोर आणि उच्च विचाराचे फाउंडर आम्हाला लाभले म्हणून आम्ही धन्य धन्य आहे. आणि प्रत्येकाने आपापल्या मुलांना आशीर्वाद देऊन खरं गुरुपौर्णिमेची सार्थक केली. आणि शेवटी सगळ्यांनी टीचरबरोबर आणि विद्यार्थी आणि पॅरेंट्सबरोबर फोटो काढले. अशा गोड आठवणी घेऊन आम्ही सिया आणि मी गोड गोड फालुदा खाल्ला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला बरं? लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.